नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण प्रिपोजिशन्स शिकणार आहोत. आपला पहिला प्रिपोजिशन आहे तो म्हणजे ऑन. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिपोजिशन शिकताना इंग्लिश मराठी या पद्धतीने शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते पटकन कळावे. या ठिकाणी आपण पहिला अर्थ समजून घेऊया की ज्यावेळेस ऑनचा वापर इंग्रजीमध्ये केला जातो त्यावेळेस तो कोणकोणत्या स्थितीमध्ये किंवा कोणकोणत्या कंडिशनला तो यूज होतो ते आपण बघूया. बघा, ऑनचा अर्थ हा च्यावर, लगतच किंवा भूमीलगतच, चिकटून परंतु स्थिर, च्यावर स्पर्श करून, च्या बाजूला, च्या जवळ किंवा एखाद्या विषयावर बोलण्यासाठी किंवा एखाद्या विषयासंबंधी बोलताना किंवा एखाद्या विषयाबाबत बोलताना किंवा च्यासाठी जर वेळ दाखवायची असेल किंवा काळ किंवा विशिष्ट दिवसांपूर्वी सुद्धा ऑन वापरला जातो. तसेच दिनांकापूर्वी म्हणजे आपल्या तारीख डेटच्या अगोदर ऑन हा वापरला जातो. एखादी गोष्ट सुरू करायची असेल किंवा समजा आपण जर एखाद्या गोष्टीवर अवलंबून असतील तर त्यावेळेसही ऑन वापरला जातो. तसंच एखादी गोष्ट समजा पकडून ठेवायची आहे, म्हणजे आपण ती हातात पकडलेली आहे किंवा आपण ती होल्ड करून ठेवले तर त्यावेळेसही आपण ऑन वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, आता काही एक्झाम्पलच्या थ्रू हे आपण समजून घेऊया. बघा, या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आहे द बुक इज ऑन द टेबल. या ठिकाणी तुम्हाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. द बुक इज ऑन द टेबल म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे की च्यावर लगत म्हणजे चिकटून, की आपल्याला दिसते की दोन्ही आपलं पुस्तक किंवा आपलं टेबल हे एकमेकांना दोघंही काय झालेले आहेत, त्यांचा स्पर्श झालेला आहे. जर अशा स्थितीमध्ये जर अशा दोन गोष्टी जर एकमेकांना चिकटून एकावर एक असतील तर त्यावेळेस आपल्याला ऑन वापरायचा असतो. आता या ठिकाणी समजा मला सांगायचं ठरलं, तर या ठिकाणी सिम्पल एक्झाम्पल आपण घेतलं, द बुक इज ऑन द टेबल. तर त्या ठिकाणी ते बरोबर आहे का? तर आपण पुस्तक टेबलावर आहे. किंवा जर आपण एखाद्या ग्राउंडवर बसलेले असतील तर आपण असं म्हणू शकतो की वी सॅट ऑन ग्राउंड. कारण का? तर आपण त्या ठिकाणी आपला स्पर्श हा ग्राउंडला झालेला असेल. म्हणजे अशा वेळेस आपण त्या ठिकाणी ऑन हा वापरू शकतो. किंवा कधीकधी आपण एखाद्या चेअरवर बसलेले असेल तर आपण म्हणू शकतो की आय सॅट ऑन चेअर, की आपण चेअरवर बसलेलो आहोत. बरोबर? म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस दोन गोष्टी किंवा दोन वस्तू ह्या जर एकावर एक असेल पण त्यांचा स्पर्श असेल त्यावेळेस आपल्याला ऑन वापरावा लागतो. सेकंड एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्लीज वॉक केअरफुली ऑन द रोड. रस्त्यावर चालताना आपण खूप केअरफुली चाललं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षात येत असेल की आपले जे फीट म्हणजे आपले जे पाय आहेत त्याचा स्पर्श पूर्णपणे रोडला होतोय, म्हणून त्यावेळेस आपण काय म्हणतो, ऑन, म्हणजे आपण ऑन द रोड म्हणतो. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात असायला हवं की ज्यावेळेस दोन गोष्टी, दोन वस्तू किंवा जे काही असेल जर त्यांचा दोघांना एकमेकांना स्पर्श असेल तर वरच्या वस्तूसाठी ज्या वस्तूवर आहे त्याला आपण काय म्हणतो, ते पोझिशन सांगण्यासाठी ऑन वापरतो. आता फॉर एक्झाम्पल समजा आपलं लॅपटॉप आहे आपल्या घरामध्ये, आपण टेबलवर ठेवला आहे, तर कसं म्हणणार, द लॅपटॉप इज ऑन द टेबल किंवा इज ऑन द डेस्क असं आपण म्हणणार. किंवा आपण बेंचवर जर समजा विद्यार्थी बेंचवर बसलेले आहेत तर आपल्याला माहिती आहे की आपली जर सीट आहे आपण पूर्णपणे आपला स्पर्श बेंचच्या सीटला झालेला असतो, तर कसं म्हणणार, द स्टुडंट्स सीट ऑन द बेंच. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते सांगायचं आहे. आता ऑनचा पहिला अर्थ तुम्हाला सांगितला का च्यावर लगतच किंवा चिकटून किंवा च्याला स्पर्श करून. बरोबर? नंबर थर्डचं एक्झाम्पल बघूया. द फोटोज आर ऑन द वॉल. आता या ठिकाणी त्या फोटोजचं लोकेशन बघा कसं आहे. त्या ठिकाणी ते वर हँग केलेले आहेत म्हणजे लटकवलेले आहेत, पण त्यांचा पूर्णतः स्पर्श हा भिंतीला आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला ऑन वापरायचा असतो. ज्या पद्धतीने आपण मराठीमध्ये म्हणतो की फोटो भिंतीवर आहेत, सो सेम ॲज इट इज आपण इंग्लिशमध्ये म्हणतो द फोटोज आर ऑन द वॉल. पण तुम्हाला त्या ठिकाणी त्याची पोझिशन दिसते की कशा पद्धतीने ते फोटोज भिंतीवर आपण म्हणजे अडकवलेले आहेत किंवा लावलेले आहेत. नंबर नेक्स्टचे एक्झाम्पल बघा. सचिन सिट्स ऑन माय राईट ऑर लेफ्ट साईड इन द क्लास. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असं म्हणतात की समजा एखादा आपला मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, जर ते आपल्या बाजूला बसलेले असेल म्हणजे साईडला, तर ऑन माय राईट साईड किंवा ऑन माय लेफ्ट साईड असं आपल्याला म्हणता येतं किंवा असं म्हणावं लागतं. त्यावेळेसच आपण ते ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स असं म्हणतो. मग या ठिकाणी बघा, सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला घेतलं, सचिन सिट्स ऑन माय राईट साईड इन द क्लास. समजा मी असं म्हणतोय
तर ब्ल्यू शर्टच्या बाजूला बसलेला जो विद्यार्थी आहे ज्याने लेफ्ट हँड वर केलेला आहे, तर त्यावेळेस आपल्याला दिसतं की जसं की तो त्याला सांगतो की तो माझ्या काय आहे म्हणजे म्हणजे ब्ल्यूवाला लेफ्ट साईडला बसलेला आहे. जर एखादा व्यक्ती आपल्या बाजूला बसलेला असेल किंवा आपण एखाद्याच्या बाजूला बसले असेल, त्यावेळेस आपल्याला ऑन माय राईट साईड किंवा ऑन माय लेफ्ट साईड म्हणणं आपलं काय आहे गरजेचं आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती जर आपल्या बाजूला असेल किंवा जवळ असेल, पण ज्यावेळेस आपण सांगतो की लेफ्ट किंवा राईट, तर त्यावेळेस आपण ऑन द राईट किंवा ऑन द लेफ्ट असं आपलं म्हणणं काय आहे गरजेचं असतं किंवा त्यावेळेस ऑन वापरावा लागतो. हे तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. नेक्स्टचं एक्झाम्पल बघूया. हिज हाऊस इज ऑन द रिव्हर. त्याचं घर रिव्हरवर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला इमेजेसच्या थ्रू माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की एखादं घर समजा डायरेक्टली रिव्हरवर एखादा रॉक असेल म्हणजे खडक असेल, त्या खडकावर ते उभं असेल, बरोबर? तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ते जे घर आहे ते पूर्णतः स्पर्श कशाला झालेला आहे, त्या रिव्हरला खाली स्पर्श आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो हिज हाऊस इज ऑन द रिव्हर. म्हणजे एक तर ते बाजूला असेल किंवा जवळ असू शकतं. किंवा दुसऱ्या इमेजमध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ते घर नदीमध्ये नाही आहे. इट्स व्हेरी क्लोज टू वी कॅन से रिव्हर, की रिव्हरच्या फार जवळ आहे किंवा फार नियरेस्ट आहे. मग अशा वेळेस आपण नियर म्हणू शकतो, पण जर ते फार क्लोजेस्ट असेल तर त्यावेळेस आपल्याला काय म्हणावं लागतं, हिज हाऊस इज ऑन द रिव्हर. म्हणजे तुम्ही ती पोझिशन जर बघितली तर तुमच्या लगेचच लक्षात येईल का कशा पद्धतीने आपल्याला ते त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये सेंटेन्स बोलताना ते व्यक्त करायचं असतं. नेक्स्ट, ही डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन रामायणा. विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा विषय असेल, समजा सायन्स आहे, मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, जिओग्राफी आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे, जो कोणता विषय असेल, तर त्या विषयांमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की समजा आता मी असं बोललो की आमचे सर इंग्रजीवर बोलले, तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, माय टीचर स्पोक ऑन इंग्लिश सब्जेक्ट. बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की नॉर्मली वर म्हणजे फक्त वर हा शब्द जर आपण घेतला तर ऑनला सिंपल त्याचा अर्थ काय होतो, वर किंवा च्यावर या विषयावर बोलले, बरोबर? आता ही डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन रामायणा. त्यांनी रामायणा वर लेक्चर काय केलं, दिलं. म्हणजे त्यांनी रामायण या विषयावर ते बोलले किंवा त्यांच्या स्टोरीविषयी त्यांनी सांगितलं. किंवा आता वेगळ्या पद्धतीने समजा आपण बोललो की समजा APJ अब्दुल कलाम स्पोक ऑन हिज फेवराईट टॉपिक ऑर सब्जेक्ट, की APJ अब्दुल कलाम हे त्यांच्या महत्त्वाच्या किंवा आवडत्या विषयावर बोलले. म्हणजे कोणत्याही विषयावर जर एखादा व्यक्ती बोलत असेल किंवा विषयाबाबत बोलत असेल तर त्या अगोदर आपण ऑन वापरणं अपेक्षित आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो. देअर आर शॉप्स ऑन बोथ साईड्स ऑफ द रोड. समजा जर तुम्हाला मी सांगितलं की लेफ्ट साईड असेल, राईट साईड असेल किंवा बोथ साईड असेल, म्हणजे बोथ हा शब्द येतो, बोथ साईड असा शब्द येतो. सो देअर शुड बी कंपल्सरी, की तिथे कंपल्सरी आहे की आपण ऑन वापरला पाहिजे. म्हणजे ऑन बोथ साईड्स, ऑन लेफ्ट साईड्स, ऑन राईट साईड असं आपल्याला वापरणं अपेक्षित असतं, बरोबर? नेक्स्टचं एक्झाम्पल बघा. यू मस्ट कम ऑन संडे मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा दिवस असेल किंवा वार असेल, आता तर आपल्याला माहिती आहे का एका आठवड्याचे म्हणजे 1 वीकचे जवळजवळ 7 डेज आहेत. आता जर एखादा व्यक्ती संडेला येणार असेल तर आपण म्हणणार ही विल कम ऑन संडे. एखादा व्यक्ती मंगळवारी येणार असेल तर आपण म्हणणार ही विल कम ऑन ट्यूजडे, बरोबर? म्हणजे जर पर्टिक्युलर जर तो डे असेल तर त्यावेळेस तुम्हाला ऑन वापरायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी मंडे टू संडे म्हणजे सोमवार ते रविवार जे काही दिवस आहेत, जर तो पर्टिक्युलर जर तो दिवस असेल तर तुम्हाला ते म्हणावं लागेल. आता जर मी म्हटलो की राजेश मुंबईला सोमवारी गेला. बघा, राजेश सोमवारी मुंबईला गेला, तर मी कसं म्हणणार, राजेश वेंट टू मुंबई ऑन मंडे, की तो मंडे म्हणजे मंडेला किंवा सोमवारी तो सकाळीच कुठे गेला, मुंबईला गेला. म्हणजे जर तो विशिष्ट तुम्ही पर्टिक्युलर त्याच दिवसाविषयी बोलत असाल तर तुम्हाला ऑन संडे किंवा ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेनसडे किंवा ऑन थर्सडे, फ्रायडे असं म्हणावं लागतं. हे थोडंसं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. म्हणजे विशिष्ट दिवसापूर्वी ऑन वापरणं हे अपेक्षित आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. माय बर्थडे इज ऑन 15th ऑगस्ट. बघा, जर एखादी डेट असेल, दिनांक असेल, तर मग त्या पर्टिक्युलर दिनांकापूर्वी आपल्याला ऑन वापरणं गरजेचं आहे, बरोबर? आता मी जर बोललो की माझा जन्म 5 जूनला झालेला आहे, तर मी कसं म्हणणार, आय बॉर्न ऑन 5th जून, बरोबर? आय बॉर्न ऑन 5th जून. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जर पर्टिक्युलर डेट असेल तर त्यापूर्वी आपल्याला ऑन वापरणं कंपल्सरी आहे, तारखेपूर्वी, बरोबर? आता मी जर बोललो की मी मुंबईला 10 नोव्हेंबरला जाईल,
आता फॉर एक्झाम्पल आज जी काही तारीख असेल, पण समजा नोव्हेंबर 10 नोव्हेंबर येणारी तारीख असेल, येणारी पुढची तारीख आहे. तर मी बोललो की मी मुंबईला 10 तारखेला जाणार आहे. तर मी कसं म्हणणार? आय शाल गो टू मुंबई ऑन 10th नोव्हेंबर किंवा 10 नोव्हेंबर, की मी मुंबईला जाणार आहे. म्हणजे पर्टिक्युलर दिवसा अगोदर किंवा पर्टिक्युलर तारीख किंवा दिनांकापूर्वी आपल्याला ऑन वापरणं हे अपेक्षित आहे किंवा ते कंपल्सरीच आहे. नंबर नेक्स्ट, ही लिव्हज ऑन डेली वेजेस. आता ऑनचा अर्थ बघा, नॉर्मल अर्थ च्यावर किंवा च्यावर अवलंबून असणे. तो त्याच्या दररोजच्या पगारावर, वेजेस म्हणजे पगार, पेमेंट, तो दररोजच्या पगारावर काही अवलंबून आहे. आता मी जर ॲज अ समजा आपण एक लहान मुलं आहोत, तर आपल्याला माहिती आहे आपण आपल्या आईवडिलांच्या वर अवलंबून असतो. तर आपण कसं म्हणणार की वी डिपेंड ऑन किंवा वी डिपेंड ऑन अवर फॅमिली, की आम्ही आमच्या कुटुंबावर अवलंबून आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ते सांगावं लागतं. आता काही या ठिकाणी शॉर्टकटमध्ये काही दुसरी उदाहरणं आहेत. द लाईट इज ऑन. बघा नॉर्मली ऑनचा वापर कसा होतो? एखाद्या व्हर्बसारखा होतो. द लाईट इज ऑन, लाईट चालू आहे. बरोबर? तसंही आपण म्हणतो लाईट इज ऑफ, म्हणजे लाईट बंद केली असं. म्हणजे अशा वेळेस सुद्धा ऑनचा वापर होतो. किंवा पुट ऑन. पुट ऑन म्हणजे काय? त्या ठिकाणी ठेव. बघा म्हणजे हे अशा प्रकारे सुद्धा ऑन हा वापरला जाऊ शकतो किंवा जातो. नेक्स्ट, होल्ड ऑन. जर एखादी गोष्ट तुम्ही पकडून ठेवलेली आहे, की एखाद्याला पकडायला सांगताय तुम्ही थोडा वेळ, सो वी आर सेइंग दॅट होल्ड ऑन, की तू पकडून ठेव. बरोबर? नंबर नेक्स्ट एक्झाम्पल, द रिंग इज ऑन माय फिंगर. आता बघा एखादी अंगठी आपण घातलेली असते, तर आपल्याला माहिती आहे आपल्या बोटामध्ये असते. बरोबर? तर मग आपण त्यावेळेस काय म्हणतो? कारण तिचा स्पर्श आपल्याला झालेला आहे. द रिंग इज ऑन माय फिंगर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला की ऑनचा वापर कसा करायला पाहिजे, या ठिकाणी तुम्हाला हे जी काही दिलेले शब्द आहेत, हे तुमचे चांगले काय असले पाहिजेत? पाठ असले पाहिजेत, की जेणेकरून तुम्हाला ते पटकन काय करता येतील? लिहिता येतील किंवा सोडवता येतील. खूप खूप धन्यवाद.